खबर भंडारा से है। भंडारा जिले में मंगलवार शाम के समय तेज आंधी और बेमौसम बारिश ने भारी तबाही मचाई। तुमसर और मोहाड़ी तहसील में सबसे ज्यादा बारिश दर्ज की गई। जिले के अधिकांश किसानों ने खरीफ सीजन में धान की खेती की थी और आने वाले 4 दिनों में फसल कटाई की तैयारी थी, लेकिन अचानक आए तेज तूफानी हवाओं के चलते खेतों में खड़ी धान की फसलें पूरी तरह बर्बाद हो गई। हाथों तक पहुंचा निवाला छीन जाने से किसान एक बार फिर संकट में गिर गए हैं। आपण या ठिकाणी शेतावरती आलेलेच आहोत आणि या धानाची परिस्थिती आज आपल्या डोळ्यासमोर आहे। खरोखर काल 5 तारखेला अवकाळी पाऊस आला आणि अवकाळी पावसामुळे या शिवारातली हजारो एकर हे शेती धान झोपून गेली, पाण्याखाली झोपून गेलेलं आहे। खरोखरच ह्या शेतकऱ्यावरती एक दुर्दैवी खूप मोठा संकट आहे। ज्या शेतकरी मालाविषयी आपलं पूर्ण नियोजन करत असते आणि आज धान जवळजवळ हातामध्ये आलेला होता आणि अवकाळी पावसाने हा पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेला आहे। आजची या शेतीविषयी मी सरकारला एक विनंती करतो की याने लवकरात लवकर पंचनामे करून याला एक मदतीचा हात या शेतकऱ्याला द्यावं। माझ्या गावामध्ये काल वादळी वाऱ्यामुळे खूप शेतीची नुकसान झालेली आहे आणि त्याच्या अगोदर 1-2 तारखेला सुद्धा याच प्रकारे वादळी आणि पाऊस आला। त्याच्यामध्ये हजारो हेक्टर आमच्या गावची शेती हे पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळे आता कापणीला आलेले धान हे पाण्यामध्ये खूप साचलेले आहेत पाणी। त्यामुळे धान कपाई आणि मशीनसुद्धा यात चालणार नाही। तरीसुद्धा मी सरकारला विनंती करेन की आमच्या जमिनीचे तात्काळ पंचनामे करून शासनाने भरघोस मदत करावी, एवढेच मी शासनाकडे अपेक्षा करतो। परवाच्या आणि कालच्या वादळी वारे तसा पावसामुळे माझी 2.5 एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे। त्यापासून धान कोंब आलेले आहेत, धानाले पाण्यामध्ये साचल्यामुळे आणि पूर्ण पडलेली आहे, धान पूर्ण नासाडी झाली आहे धानाची। असे मी शासनाला विनंती करतो की त्यांनी त्वरित पंचनामे करून आम्हाला भरपाई देण्याची कृपा करावी।